मुलं चपाती खात नसतील ना, तर मुलांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तर माझ्या मुलीला चपाती खायचा खूप कंटाळा आला, तर मी तिच्यासाठी ही रेसिपी बनवली. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे मी उकळलेले चणे आणि बटाटे घेतलेले आहे. स्मॅशरने हे बटाटे आणि चणे आपण स्मॅश करून घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकायचं, जिरा मोहरी टाकूया. त्यानंतर बेसिक मसाले टाकले आहे मी, तर हळद, धणे जिरे पावडर आणि मॅगी मसाला. त्यानंतर स्मॅश करून घेतलेले चणे आणि बटाटे टाकूया. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली स्टफिंग रेडी आहे. इथे आपल्याला चपाती सुद्धा लाटून घ्यायची आहे. तयार केलेली आपण ही स्टफिंग या चपातीवर व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. आता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायची आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आता आपण इथे बनवतो आहे चपाती बाईट्स, तर हातावर घेऊन हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. तर आपले चपाती बाईट्स तयार आहे. इथे मी ह्युमन एगचं A2 देसी गीर गाईचं तूप वापरलेलं आहे. 100% प्युअर आहे आणि मुलांसाठी तर अगदी सेफ आहे. मुलांसाठी हे तूप नक्कीच ऑर्डर करा. तर पॅनमध्ये तूप टाकून त्यात मी थोडेसे पांढरे तीळ आणि कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. आता हे चपाती बाईट्स आपल्याला दोन्ही साईडनी अलटून पलटून छान भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता हेल्दी चपाती बाईट्स रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.